हॅलो. फुलपाखरू, खेकडा आणि विंचू यासारखे प्राणी हे संधिपाद प्राणी संघ किंवा फायलम आर्थ्रोपोडा यामध्ये मोडतात. हा खूप मोठा प्राणी संघ आहे. ज्ञात असलेल्या सर्व प्राणी प्रजातींपैकी 80% अधिक प्रजाती या संधिपाद संघात येतात. चला तर यांची वैशिष्ट्य काय आहे हे बघूया आणि सुरुवात आपण संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा म्हणजे काय इथपासून करूया. तर आर्थ्रो म्हणजे जोडलेले आणि पोडा म्हणजे पाय किंवा उपांगे, म्हणजेच ज्यांचे उपांगे किंवा पाय जोडलेले असतात त्यांना आपण संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा म्हणतो. आता याचा अर्थ तरी काय? हे उपांगे हे शरीराला जोडलेला एक वेगळा भाग असतो, जसं की पाय किंवा शृंगिका किंवा अँटिने असं. अजून समजायला आपण एका कीटकाचं उदाहरण घेऊया. हा एका कीटकाचा पाय आहे. कीटक हे देखील संधिपाद आहेत. आता जर तुम्ही पाहिलं तर हा पाय एकसंध किंवा एक अखंड पाय नाही आहे, तर तो या स्वतंत्र पण लहान लहान भागांनी बनलेला आहे आणि यापैकी प्रत्येक भाग पुढच्या भागाला जोडलेला आहे. त्यामुळे हे सांधे किंवा हे जोड या पायाला एकत्र ठेवण्याचं काम करतात. अशाच प्रकारे शृंगिका किंवा अँटिने यासारखी इतर सर्व उपांगे देखील संधी असलेली असतात. म्हणूनच संधिपादांना जोडलेले पाय किंवा उपांगे असतात. ठीक आहे. आता संधिपादांचे दुसरे वैशिष्ट्य जे त्यांना सगळ्यांना लागू होतं ते म्हणजे बाह्य कंकाल. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या विंचवाला परत आणूया. विंचवाकडे पाहिलं तर हा खूप बळकट दिसतो, जणू याचं शरीर चिलखताने झाकलेलं आहे. खरं तर हे एका प्रकारे तसंच आहे. या बाह्य आवरणाला बाह्य कंकाल किंवा एक्सोस्केलेटन असं म्हणतात. कंकाल किंवा स्केलेटन ही अशी गोष्ट आहे जी प्राण्याच्या शरीराला ताठरता आणि मजबूती देते. आपल्यामध्ये हाडांनी बनलेलं कंकाल असतं जे आतमध्ये असतं, म्हणून त्याला अंतःकंकाल किंवा एंडोस्केलेटन म्हणतात. तर संधिपादांमध्ये हेच कंकाल बाह्य असतं किंवा शरीराच्या बाहेर असतं, म्हणून याला बाह्य कंकाल म्हणतात आणि हेच यांचं संरक्षण करतं. आता हे बाह्य कंकाल कशाचं बनलेलं असतं? तर बाह्य कंकाल कायटिनचं बनलेलं असतं. त्यामुळे हे कायटिनयुक्त बाह्य कंकाल आहे. आठवत आहे का कायटिन काय आहे? तर कायटिन ही एक जटिल शर्करा आहे जी बुरशीच्या किंवा कवकांच्या पेशीभित्तिकांमध्ये आढळते. हे तेच आहे का? हो, तर हे अगदी तेच रसायन आहे जे संधिपादांच्या बाह्य कंकालांमध्ये सुद्धा आढळतं. आता संधिपादांमध्ये इतकी विविधता असल्यामुळे त्यांच्या श्वास घेण्याच्या अवयवांमध्ये देखील खूप विविधता आहे. सगळ्यात पहिले आपण जलवासी संधिपादांकडे बघूया किंवा ॲक्वॅटिक आर्थ्रोपॉड्स कडे बघूया. म्हणजेच हे संधिपाद पाण्यात राहतात. आता तुम्हाला माहिती आहे की जलीय प्राण्यांमध्ये श्वसन अवयव म्हणून कल्ले किंवा गिल्स असतात. मासे कल्ल्यांच्या मदतीने श्वास घेतात, बरोबर? त्याचप्रमाणे अनेक जलवासी संधिपाद देखील कल्ल्यांमुळे श्वास घेतात. उदाहरणार्थ आपण या जीवाकडे बघूया. ही एक प्रकारची कोळंबी आहे. खरं तर ही क्रिल नावाचा प्राणी आहे आणि हे जे याला इथे दिसत आहेत ते आहेत त्याचे कल्ले. समजलं? काही इतर संधिपाद देखील आहेत ज्यांना कल्ले असतात, पण त्यांच्या कल्ल्यांचे विशिष्ट आकार असतात. जसं तुम्ही याच्यात बघू शकता, या प्राण्यामध्ये हे त्याचे कल्ले आहेत. आता हे कशासारखे दिसत आहेत बरं? तर हे एखाद्या पुस्तकांच्या थप्पीसारखे दिसत आहेत, म्हणून यांना पुस्तकासारखे कल्ले किंवा बुक गिल्स असं देखील म्हणतात. हे झाले जलवासी संधिपाद. आता आपण बघूया भूचर संधिपादांकडे किंवा टेरेस्ट्रियल आर्थ्रोपॉड्स कडे. आता तुम्हाला हे पण माहितीये की आपल्यासारखे अनेक भूचर प्राणी हे फुफ्फुसांच्या मदतीने श्वास घेतात. त्याचप्रमाणे अनेक भूचर संधिपाद देखील फुफ्फुसांनी श्वास घेतात. इथे हे एका कोळ्याचे चित्र आहे किंवा स्पायडरचे चित्र आहे आणि हा त्याचा श्वसन अवयव आहे. खरं तर हे फुफ्फुस आहेत, पण पुन्हा हे फुफ्फुस एखाद्या पुस्तकांच्या थप्पीसारखे दिसतात, बरोबर? म्हणूनच याला पुस्तकांसारखे फुफ्फुस किंवा बुक लंग्स असं देखील म्हणतात. आणि शेवटच्या प्रकारात मोडणारा एक श्वसन अवयव जो आपल्याला विशेषतः कीटकांमध्ये दिसून येतो, यांच्यामध्ये एक नळ्यांचं जाळं असतं. ते तुम्ही इथे बघू शकता. या सर्व नळ्यांना श्वासनलिका किंवा ट्रेकिया असं देखील म्हणतात आणि यापैकी प्रत्येक नळी बाहेरून फक्त हवा वाहून नेते. तुम्हाला याच्या शरीरात आतल्या बाजूला हे लहान छिद्र दिसत आहेत, त्यांना स्पिरॅकल्स म्हणतात. संधिपाद या स्पिरॅकल्स मधून हवा आत घेतात आणि बाहेर देखील सोडतात. आता या सगळ्यांमध्ये फरक काय आहे? कल्ले, फुफ्फुस किंवा श्वासनलिका यामध्ये फरक असा आहे की कल्ले आणि फुफ्फुसांमध्ये रक्त ऑक्सिजन शोषून घेतं,
त्यामुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो आणि नंतर रक्त संपूर्ण शरीरात ऑक्सिजनची वाहतूक करतो. तर या श्वासनलिका प्रणालीमध्ये श्वसनात रक्ताचा सहभाग कुठेही नसतो. त्यामुळे ऑक्सिजन या नळ्यांमधून येतं आणि रक्ताच्या मदतीशिवाय थेट शरीराच्या सर्व भागांमध्ये जातं. संधिपादांमध्ये केवळ श्वसनाच्या अवयवांबाबत किती विविधता आहे बघा बरं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संधिपादांबद्दलचे आणखीन काही वैशिष्ट्य पाहूया. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.